नमस्कार सहकारी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे। आजचा व्हिडिओ हा राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी जे घर बांधणी अग्रिम आहे त्या संदर्भातला आहे। घर बांधणी अग्रिम हे कोणत्या कर्मचाऱ्यांना मिळते किंवा त्याच्यामध्ये काय वाढ झालेली आहे किंवा त्याच्याबद्दल आपल्याला काय बेनिफिट आहे हे आपण सविस्तर बघूयात। आता नुकतंच दिनांक 1 मार्च 2024 रोजी राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी ही समोर आलेली आहे। घर बांधणी अग्रिम मध्ये भरीव वाढ करण्याबाबत दिनांक 1 मार्च 2024 रोजी वित्त विभागाकडून महत्त्वाचा असा शासन निर्णय हा निर्गमित करण्यात आलेला आहे। वित्त विभाग शासन निर्णय दिनांक 2/2/2021 अन्वये राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या घर बांधणी अग्रिमाची रक्कम तसेच घराची किंमत मर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे। घराच्या किमतीत विशेषतः शहरी भागात सातत्याने होणारी वाढ विचारात घेऊन घर बांधणी अग्रिमाच्या कमाल मर्यादेत सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। सबब दिनांक 2/2/2021 च्या शासन निर्णयामध्ये पुढील प्रमाणे सुधारणा करण्याचे शासनाने निर्णय घेतलेला आहे। त्यामध्ये त्यांनी घर बांधणी विषयक विविध प्रयोजनांसाठी राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना घर बांधणी अग्रिम मंजूर करण्याकरिता 7व्या वेतन आयोगानुसार मूळ वेतन विचारात घेण्यात यावे। अशा वेतनावर आधारित घर बांधणी अग्रिम मंजुरीकरिता वित्त विभागाच्या दिनांक 16 डिसेंबर 2016 च्या शासन निर्णयान्वये घोषित करण्यात आलेल्या तसेच त्यावेळी वेळोवेळी करण्यात येणाऱ्या सुधारणेनुसार एक्स, वाय व त्या व्यतिरिक्त उर्वरित वर्गीकरणातील शहरांमध्ये घर सदनिका जमीन खरेदीसाठी सुधारित कमाल मर्यादा या पुढील प्रमाणे ठरलेल्या आहेत। त्यामध्ये प्रत्येक याच्यात एक लिमिटेशन्स दिले जसे की एक्स वर्गीकरण, वाय वर्गीकरण किंवा उर्वरित वर्गीकरण त्यानुसार ते त्याचा ठरलेलं आहे। तरी आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच सांगा। व्हिडिओ आवडले असल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सध्या तरी आपण इथेच थांबूया, लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया। तोपर्यंत नमस्कार।